नमस्कार, मी पूजा माझ्या मराठी चॅनलवर आपलं स्वागत करत आहे. तर मी तुम्हाला आज उंबऱ्याला लेपन कसं करावं आणि का करावं ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे. तर उंबऱ्या लेपनसाठी आपल्याला 2 गोष्टींची गरज असणार आहे. एक म्हणजे हळद आणि दुसरं म्हणजे गोमूत्र. हळद तर आपल्या घरी असतेच, पण गोमूत्र ही शक्यतो म्हणजे आपल्याला कुठेही भेटू शकतं किंवा आपण म्हणजे जे स्वामी भक्त आहे त्यांच्यात तर असतंच ते. तर ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या गोष्टी लागणार आहेत. तर हे लेपन का करायचं? तर आपल्या घराच्या उंबऱ्यामध्ये आपल्या संपूर्ण देवांचा वास असतो. तिथूनच आपल्या देवांचा प्रवेश होत असतो. त्यासाठी आपण उंबरा लेपन करायचं. म्हणून उंबरठ्याचं लेपन करणं ही तेवढेच गरजेचं असतं. चला तर मग मी तुम्हाला दाखवते कसं लेपन करायचं आणि आणखीन माहिती सांगते. सकाळी उठल्यानंतर आपली घरातली जी देवपूजा आहे ती झाल्यानंतर हे लेपन आपल्याला करायचं असतं. तर त्यासाठी अगोदर उंबरा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर एका वाटीत हळद आणि गोमूत्र हे दोन्ही एकत्र करून मिश्रण करायचं. त्यात थोडंसं पाणी घातलं तरीसुद्धा चालते, पण पेस्ट अगदी पातळ नको, जी लावता येणार नाही, वगळ येतील असं काही नको. प्रत्येक घराला उंबरठा असणं खूप महत्त्वाचं आहे आणि लेपन हे हातानंच लावायचं आहे, चमच्यानं वगैरे लावायचं नाही. तर हळद आणि गोमूत्रच लेपनसाठी का घ्यावं? तर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की गोमूत्र किती पवित्र आहे आणि हळदसुद्धा किती पवित्र आहे आणि म्हणून ते आपण देवांना वापरत असतो. आणि ते जर लेपन आपण उंबऱ्याला केलं तर आपल्या घरात सुख समृद्धी नांदते. शिवाय नकारात्मकतेचा प्रवेश घरात कधीच होत नाही. आपल्या घरात नेहमी सकारात्मकता येते, कारण जेव्हा आपल्या उंबरठ्यावरून ओलांडून बाहेरची एखादी व्यक्ती आपल्या घरात येत असते, तर प्रत्येकाचं मत आपल्याविषयी चांगलंच असतं असं नसतं. तर बरेच जण निगेटिव्ह विचार घेऊन आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात आणि मग अशा वेळी आपल्या घरात निगेटिव्हिटी निर्माण होत असते. आणि म्हणून आपल्या घरात सुख समृद्धी येण्यासाठी, आनंद निर्माण होण्यासाठी हे उंबरा लेपन करणं खूप गरजेचं आहे. तर लेपन कधी करायचं? तर दर गुरुवारी, शुक्रवारी आणि आपले जे सण असतात त्या दिवशी हे लेपन सकाळी करायचं. देवपूजा झाल्यानंतर लगेचच लेपन करून घ्यायचं. त्याचबरोबर पौर्णिमा आणि अमावास्येला सुद्धा करायचं आहे हे लेपन. आता त्याचबरोबर आपल्या दारात रांगोळी का काढावी, त्याचं काय महत्त्व आहे किंवा शुभ संकेत काय आहेत ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे तुम्हाला. तर रांगोळी ही माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. आपल्या मुख्य दरवाजातून आपण तर ये जा करतच असतो, तर त्याचबरोबर आपले देव लक्ष्मी माता ही सुद्धा त्या दरवाजातून ये जा करत असते आणि म्हणून आपण आपल्या दरवाजात रांगोळी काढली पाहिजे. कारण रांगोळी ही मांगल्याचं प्रतीक आहे, शुभ संकेत आहेत. रांगोळीमध्ये बाहेरून येणाऱ्या व्यक्तीच्या नजरेतील अशुभता शोषण्याची शक्ती सुद्धा असते. त्यामुळे काय होतं, अशुभता शक्ती जी असते ती उंबऱ्याच्या बाहेरच स्थिरावते. रांगोळी पाना फुलाबरोबरच स्वस्तिक, ओम याची पण काढावी. एवढं महत्त्व रांगोळीचं आहे. म्हणूनच पूर्वीच्या काळापासून दारात सडा रांगोळी केली जाते. सणासुदीला तर काढतोच, पण दररोज दारात एक छोटीशी का असेना रांगोळी काढावी आणि त्याच्यामध्ये हळदी कुंकू टाकावे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, प्लीज सबस्क्राईब करा.